नमस्कार मित्रांनो जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 तर या ठिकाणी पहा कधीपासून जुलैच्या दुसऱ्या हप्त्यापासून जे आहे ते आठवड्यापासून जे आहे ते लाभार्थ्यांना जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना कर्जमुक्तीचा लाभ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून भेटणार आहे। या ठिकाणी पहा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबत संपूर्ण अपडेट आपण घेऊन आलेलो आहे, कारण की महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। बऱ्याच शेतकरी मित्रांनी या ठिकाणी कमेंट करून विचारलं होतं की सर या ठिकाणी कर्जमाफी आहे, त्या कर्जमाफीबद्दल या ठिकाणी अपडेट द्या। या ठिकाणी आज संपूर्ण माहिती सांगणार आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी यात 2 लाख रुपयापर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती असणार आहे। एक वेळा समझोता या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पहा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन भेटणार आहे। संपूर्ण अपडेट बघूयात काय कशी या ठिकाणी जी आहे ती शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे, नेमकं आधारी प्रमाणीकरण या ठिकाणी अनिवार्य आहे का, ही संपूर्ण अपडेट जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा इथून पुढे अशाच शेतकऱ्यांच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी। तर या ठिकाणी पहा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। आणि या ठिकाणी या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र या ठिकाणी आलेली ही माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे। या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते, परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदललेले आहे। तर या ठिकाणी पहा कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे राज्यातील बळीराजा पुरता कोल्हामंडून गेला आहे। तर कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या या शेतकरी बांधवांना पुन्हा पायावर उभा करण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे, ते म्हणजे श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि नव्या उमेदीने शेती करण्याची संधी देणारी नवसंजीवनी ठरणार आहे। तर कर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी पहा राज्य शासनाची आजवरती सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे। अत्यंत महत्त्वाचे म्हणजेच या योजनेची प्रतीक्षा अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे, या ठिकाणी असं दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता लाईव्ह। या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। आता या योजनेचे त्रिसूत्र कर्जमुक्ती, एक वेळा समझौता आणि प्रोत्साहनपर लाभ याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। तर या योजनेचे स्वरूप केवळ कर्जमुक्ती नाहीये, तर विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून याची जी अत्यंत अभ्यासपूर्वक आखणी करण्यात आली आहे। यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा समावेश आहे। या ठिकाणी पहा यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती या ठिकाणी जे शेतकरी थकबाकीदार आहेत अशा शेतकऱ्यांना, जे असे पात्र शेतकरी आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जात आहे। यापूर्वी महात्मा गांधी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे। आता एक वेळा समझोता योजना हे काय बघूया आपण। एक वेळा समझोता योजना म्हणजेच OTS, ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS म्हणजेच एक वेळा समझोता योजना लागू करण्यात आली आहे। यात शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर राज्य शासन कर्जमुक्ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे। आता नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना काय आहे, या ठिकाणी पहा जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ भेटणार आहे। आता अनेक शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात। अशा प्रामाणिक कर्जदारांना शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये म्हणून शासनाने त्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुतीय निर्णय घेतला आहे। या ठिकाणी पहा जे काही शेतकरी आहेत नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना नाराज व्हायची गरज नाही, त्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ असं देणार आहेत, या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर पहा डिजिटल आणि तंत्रज्ञान या पारदर्शकता। तर या ठिकाणी पाहू शकतात कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीमध्ये
तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यास राज्य शासनाने महा-ATच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे। तर सर्व बँकांकडून पात्र जे कर्ज खात्यांचा तपशील आहे थेट पोर्टलवर घेतला जात असून संगणकीय पडताळणीमध्ये जे पडताळणीद्वारे अंतिम यादी तयार केल्या जात आहेत। तर या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव, चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकामार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे। त्यानंतर पहा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आव्हान, आधार प्रमाणीकरण अनिवार्य या ठिकाणी पाहू शकतात। तर आपण संपूर्ण अपडेट काय ते बघूयात। शेतकरी योजनेची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन असणार आहे, पारदर्शक आणि जे आहे ते आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आले आहे। तर पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ट नंबरसह आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। आता ही माहिती योग्य असल्यास खात्री करून शेतकऱ्यांनी आपली मान्यता दिली की शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम जी आहे ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल। एक वेळेस समझोता म्हणजेच OTS योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचे हिश्श्याची रक्कम भरणे आवश्यक आहे। या ठिकाणी पहा जे एक वेळेस समझोता आहे OTS आहे त्या शेतकऱ्यांनी जे आहे ते प्रथम त्यांचे हिश्श्याची रक्कम भरणे आवश्यक आहे। त्यानंतरच शासनाचा कर्जमुक्तीचा लाभ त्या शेतकऱ्यांना कर्ज खात्यात जमा होईल। यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे देखील या ठिकाणी आवश्यक सांगितलेलं आहे। तर तक्रार निवारणीसाठी काय या ठिकाणी पाहू शकतात। जर तक्रार कोणाची असतील त्यासाठी काय आहेत तर योजनेच्या पारदर्शकतेवर शासनाने विशेष भर दिला आहे। कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी आल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे। तसेच या तक्रारीचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समिती सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहेत। या ठिकाणी पहा अशा प्रकारे जर कोणाची तक्रार असेल तर या ठिकाणी जिल्हा स्तरावर जी आहे ती समिती सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहेत। प्रशासकीय समन्वय या ठिकाणी पहा सहकार विभाग, जिल्हाधिकारी, बँका, महा-AT, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासक या सर्व घटकांमध्ये राज्य शासनाने अचूक समन्वय साधला आहे। विविध स्तरावर कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि गतिमान झालेली आहे। आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा कर्जमुक्त होऊन कर्जपात्र होणार आहेत। त्यांना आता नवीन पीक कर्ज मिळवण्याचा मार्ग जे आहे ते मोकळा होणार आहे। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू कर्जमुक्तीचा लाभ राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक नवी गती आणि नवी ऊर्जा, बळीराजाला सन्मानाने जगण्याचा नवा विश्वास देणारा ठरणार आहे। तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे आपण ही संपूर्ण माहिती बघितलेली आहे। जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची ही अपडेट होती। त्यामध्ये जर या ठिकाणी ऑनलाईन म्हणजे आधार प्रमाणीकरणाबाबत काय अपडेट होती का ती पण या ठिकाणी सांगितलेलं आहे। तसेच जर यादीबाबत काही माहिती असतील तर यादी पण या ठिकाणी तुम्हाला आपल्या ग्रामपंचायत असतील, बँका असतील किंवा या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी याद्या जाहीर केल्या जाणार आहेत। आणि कर्जमुक्तीची अंमलबजावणी म्हणजे तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये म्हणून शासनाने महा-ATच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवलेली आहे। या ठिकाणी पाहू शकतात जर शेतकरी नियमित कर्जफेड काही शेतकरी करत असतील तर त्यांना पण या ठिकाणी 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ही संपूर्ण अपडेट तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांची काही कर्जमाफीबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा। नक्कीच या ठिकाणी प्रश्न तुमचे या ठिकाणी त्या रिप्लाय पण दिला जाईल। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच नवीन शेतकरी योजनेसह नवीन अपडेट्ससह। जय हिंद, जय महाराष्ट्र।